फॅक्टरी एक कथा भाग 3. आणि आता मशीन आपोआप चालू झाले. मशीन चालू होताच ते 50-60 जण मजूर विकृतपणे किंचाळू लागले. काही जण तर आक्रोश करून जमिनीवर लोळू लागले. राजन ते भयंकर दृश्य पाहून घामाने ओलाचिंब झाला होता. तो पुन्हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला आता वरच्या मजल्याची एक खिडकी उघडी दिसली. तो त्या सगळ्यांच्या नजरा चुकवत फॅक्टरीच्या लोखंडी पायऱ्यांकडे आला. तो पायऱ्या चढून वर जाऊ लागला. इतक्यात कोणीतरी त्याचा उजवा पाय धरला. राजनने घाबरून मागे वळून पाहिले आणि त्याला धक्काच बसला. तो दुसरा तिसरा कोणी नसून त्याला कामावर ठेवलेला मॅनेजर होता. "तुला सांगितलं होतं ना आत यायचं नाही, नाईट शिफ्टमध्ये कामगारांना डिस्टर्ब करायचं नाही, पण तरी तू आलास. हा 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 हा, आतापासून तू पण इथला मजूर आहेस." असं म्हणून तो राजनला खाली ओढू लागला. राजनने कसाबसा पाय सोडवला आणि तो वर पळाला त्या खिडकीकडे. त्या खिडकीजवळ येऊन त्यानं बाहेर पाहिलं तर त्याला अजून एक धक्का बसला. बाहेर तो म्हातारा वॉचमॅन आणि तो मॅनेजर उभे होते. मॅनेजर म्हणत होता, "कुठे चाललास? तुझी ड्युटी अजून संपलेली नाहीये." हा 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 हा. वॉचमॅन म्हणाला, "तंबाखू दे की रे." हा 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 हा. आता राजन दुसऱ्या मजल्याकडे पळू लागला. दुसरा मजला हा फॅक्टरीचं ऑफिस असावं असा होता. मोठमोठी केबिन आणि मीटिंग रूम तिथं होत्या, पण त्याही जळून गेल्यासारख्या झालेल्या. तिथं स्मशान शांतता होती. अचानक त्याला एका मीटिंग रूममधून 5-6 लोकांचे आवाज येऊ लागले. ते जणू काही मीटिंग घेत होते. राजन आवाजाच्या दिशेने चालू लागला. मीटिंग रूमच्या इथे आला आणि समोरचं दृश्य पाहून भीतीने त्याच्या अंगावर काटाच आला. तिथं 5 माणसे होती. सगळ्यांची शरीरं सडलेली होती आणि बाजूला नुसते हाडांचे ढीग लागले होते. त्यांची नजर आता राजनवर पडली आणि ते विकृतपणे खिदळू लागले. "वॉचमॅन, ड्युटी संपली नाही अजून." हा हा हा, असे म्हणून ते सगळे त्याच्याकडे पाहून हसू लागले. आता राजनला मृत्यूचा आभास होऊ लागला. तो जीव वाचवायला तिसऱ्या आणि शेवटच्या मजल्याकडे निघाला. त्याने आता मागे वळून पाहिले आणि त्याला मृत्यू दिसू लागला. कारण आता सगळे मजूर, तो मॅनेजर आणि ते मीटिंग रूममधले 5 जण हळूहळू त्याच्या मागे येत होते. तिसऱ्या मजल्याकडे पळण्याव्यतिरिक्त आता कोणताच मार्ग नव्हता. तो पळत पळत तिसऱ्या मजल्यावर आला आणि समोर किळसवाणं दृश्य पाहून त्याला मळमळू लागले. त्या खोलीत अनेक प्रेतं पडली होती. सडलेल्या प्रेतांचा वास सुटला होता आणि ती प्रेतांवर उंदरांचा ढीग होता. उंदरांचे चिरचिर असे आवाज येत होते. तो सगळा प्रकार बघून राजन जागीच कोसळला. त्याला कसे तरी वळू लागले आणि तो बेशुद्ध झाला. त्याला काही वेळाने जाग आली. त्याला प्रथम आठवत नव्हतं की आपण कुठे आहोत, पण नंतर त्याला घडलेला सगळा प्रकार आठवला. तो उठून बसला. त्याने आजूबाजूला पाहिलं तर तिथं काहीच नव्हतं. ना तो प्रेतांचा ढीग, ना उंदीर. सगळीकडे स्मशान शांतता होती. बहुतेक हीच योग्य वेळ आहे जीव वाचवायची. तो आता दबक्या पावलांनी हळूहळू तिसऱ्या मजल्यावरून खाली उतरू लागला. आता तिथं त्या जळालेल्या फॅक्टरीत कोणीच नव्हतं. तो आता दुसऱ्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर आणि त्यावरून आता मुख्य वर्कशॉप, जिथं ती मशीन होती, तिथं आला. समोर 200 फुटावर त्याला फॅक्टरीचं मुख्य दार दिसत होतं. ते दार अजून बंदच होतं. त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि त्याला मुख्य वर्कशॉपला लागून एक खोली दिसली आणि त्या खोलीला लागून एक दरवाजा दिसला, जो फॅक्टरीच्या बाहेर जात होता. तो दरवाजा उघडा होता. राजनने क्षणाचाही विलंब न करता त्या खोलीकडे मोर्चा वळवला. तो पळत पळत तिकडे निघाला आणि अचानक फॅक्टरीत परत ते आवाज चालू झाले, मशीनचे आणि कामगारांच्या किंचाळण्याचे. पण दिसत कोणीच नव्हतं आणि पळत पळत त्याची नजर फॅक्टरीच्या छताकडे गेली आणि त्याला कापरच भरलं. कारण मगाशी त्याला दिसलेले सगळे कामगार छताला लटकले होते आणि ते चित्रविचित्र आवाजात किंचाळत होते. त्याने कानावर हात ठेवला. तो पळत होता त्या खोलीकडे. तो खोलीत शिरला आणि 20 फुटावर असलेल्या त्या दारातून बाहेर पडणार इतक्यात असं वाटत होतं की तो दरवाजा त्याच्यापासून दूर जातोय. राजन जीव तोडून पळत होता, पण तो दरवाजा आणि त्याच्यामधलं अंतर संपतच नव्हतं आणि आता तो दरवाजा त्याच्यापासून इतका दूर दिसत होता, जणू की 2 किलोमीटर अंतर असावं. राजनला धाप लागली. तो तिथेच थांबला आणि दम खाऊ लागला.
इतक्यात कोणीतरी त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास धरला. राजांनी दचकून पाहिलं आणि त्याच्या डोक्याला मुंग्याच आल्या. कारण तोच तो टपरीवाला होता ज्याने या फॅक्टरीत जॉब असल्याची माहिती दिली होती. तो पाण्याचा ग्लास हातात धरून विकृतपणे स्मितहास्य करत होता. "तू इथं कसा?" राजांनी थरथरत विचारले. "मीही इथेच असतो आणि आता तू पण इथेच राहशील." त्यांच्यासारखा त्याने मागे बोट दाखवलं. मागे 4 माणसे उभा होती. चौघांनी वॉचमॅनचेच गणवेश घातले होते. त्यांचे चेहरे रक्ताने माखलेले होते. ते चौघे रडत होते, किंचाळत होते.